तुम्हाला माहितीये एक मराठी आवाज लवकरच एलियन्स पर्यंत पोहोचणार आहे. आणि हो, ही गोष्ट खरी आहे. याची सुरुवात होते 1977 साली. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या खूप मोठ्या गायिका ज्या जयपूर अत्रोली घराण्याच्या होत्या, पद्मभूषण केसरबाई केरकर यांच्यापासून. अनफॉर्च्युनेटली 1977 साली त्यांचं निधन झालं, पण त्यांचा आवाज थांबला नाही. तर त्याच वर्षी नासाने वॉयेजर 1 आणि 2 अशी 2 यानं पाठवायचं ठरवलं होतं, पृथ्वीवरून 2 विरुद्ध दिशेने. याचा उद्देश एकच होता की अनेक वर्षांनंतर जेव्हा एलियन स्पेशीला ते यान सापडेल तेव्हा त्यांना कळेल की या विश्वामध्ये एक पृथ्वी नावाचा ग्रह सुद्धा आहे, तिथे माणूस राहतो. आणि हे त्या एलियन्सना कळावं यासाठी एक गोल्डन रेकॉर्ड सुद्धा तयार केली गेली. 12 इंचांची ही रेकॉर्ड होती, कॉपर पासून बनली होती आणि गोल्ड प्लेटेड होती. त्याच्यामध्ये काही इमेजेस, मग माणूस कसा दिसतो, प्राणी कसे आहेत पृथ्वीवर, डोंगर, समुद्र, दर्या, सगळ्यांचे फोटोज त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यात आहेत काही गाणी सुद्धा. जेव्हा भारताला रिप्रेझेंट करणारं गाणं निवडायची वेळ आली तेव्हा निवडलं गेलं पद्मभूषण केसरबाई केरकर यांचं गाणं. सायंटिस्ट लोकांच्या म्हणण्यानुसार त्या यानाला पृथ्वीसारख्या एखाद्या ग्रहापर्यंत पोहोचायला जवळजवळ 40,000 वर्ष लागतील. तेव्हा आपण कुणीही नसू, पण याचं समाधान आणि अभिमान सुद्धा आहे की तिथे भारताला रिप्रेझेंट करत असेल एक मराठी आवाज.